मी प्रणव आणि तुम्ही पाहत आहात PM व्लॉग्स। आज शाळेला सुट्टी आहे त्याच्यामुळे मी आलेलो आहे आपल्या शेळ्यांकडे। हे पहा आपल्या शेळ्या चरत आहेत आणि आपली जुली आणि राजा पण आलेला आहे। हे पहा राजा कसा आंघोळ करतोय पाण्यात बसून। सुट्टीच्या दिवशी मला शेळ्यांकडे यायला लागतं कारण की याच शेळ्यांवर आमचं घर चालतं आणि शाळेची फी पण याच शेळ्यांच्या पैशांनी भरायला लागते। त्याच्यामुळे शेळ्यांची काळजी घ्यावी लागते आणि शेळ्या चरायला आणायला लागतात। आणि आपल्या शेळ्या चरायला आणताना आपल्या राजाला आणि जुलीला पण सोबत आणावं लागतं कारण की राजा आणि जुली ही आपल्या शेळ्यांचं चांगलंच राखण करतात। हे पहा अशी कुत्री येत असतात आपल्या शेळ्यांकडं, त्याच्यामुळे आपल्या राजाला आणि जुलीला आणावं लागतं। मग राजा आणि जुली कुत्री हुसकून देतात। आपण शेळ्यांकडे असलो का शेळ्यांकडे खूप ध्यान ठेवायला लागतं कारण की शेळ्या मारणारी कुत्री आणि कोल्हे वाघ अशी येत असतात शेळ्यांकडं, त्याच्यामुळं खूपच ध्यान ठेवायला लागतं शेळ्यांकडं। हे पहा आपल्या शेळ्या आता चांगले गवत खात आहेत, त्याच्यामुळं आता मी जाणार आहे झाडाखाली बसायला सावलीला कारण की ऊन पण भरपूर आहे। हे पहा खूपच ऊन आहे, त्याच्यामुळं आता मी चाललोय सावलीला बसायला। मी अशा झाडाखाली बसणार आहे की तिथून आपल्या शेळ्या पण दिसतील आणि राखण पण करता येईल आपल्याला शेळ्यांचं आपल्या। तर हे पहा या झाडाखाली मी येऊन बसलेलो आहे। या झाडाला चांगलीच सावली आहे। ही पहा झाडाची सावली आणि इथनं आपल्या शेळ्या पण दिसतात, त्याच्यामुळे मी इथंच बसणार आहे। तर हे पहा मी सावलीला बसलोय, त्याच्यामुळे आपली जुली पण सावलीला बसली आहे। ऊन लागते त्याच्यामुळे मी आत्ताच नदीला आंघोळ करून आलोय आणि मी आंघोळ करून येईपर्यंत जुली लगेच सावलीला येऊन बसली माझ्या जागेवरच। आपल्या जुलीला तरसाने पकडली होती, तर तिला राजाने सोडवली आहे। तुम्हाला दाखवतो मी घाव केवढे मोठाले झालेत। हे पहा 2 ठिकाणी दात लागलेले आहेत। जुलीला तरसाने पकडल्यावर आपल्या राजाने सोडवलं, त्याच्यामुळे जुली वाचली। हे पहा मम्मीने डबा आणून दिलाय, आता डबा उघडून बघणार आहे आपण कालवण आणि काय आहे। हे पहा मम्मीने वांग्याचं कालवण, भाकरी आणि कालून आळणी त्याच्यामुळे मीठ दिलेलं आहे। तर आता मी जेवून घेणार आहे, या तुम्ही पण जेवायला। तर आता जेवण झालेलं आहे आणि आलोय मी नदीला पाणी प्यायला। तर आता पाणी पिणार आहे आणि मम्मीने सांगितले की स्वयंपाकाला लाकडं नाही तर लाकडं गोळा करणार आहे। तर हे पहा असेच नदीकडच्या वाळलेले लाकडं गोळा करणार आहे मी। तर हे पहा आता आपण एवढी लाकडं जमा केलेली आहेत, सगळी एवढी लाकडं जमा झालेली आहेत आणि आता मी चाललेलो आहे शेवग्याच्या शेंगा आणायला। तर शेवग्याच्या शेंगा काय आपल्याला मिळालेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे मी चाललोय आता घरी। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा।